हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आता या इथे ना आम्ही कृष्णाला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. का तर त्याला सर्दी खोकला आणि ताप होता, पण तो असं खेळत होता जसं काय मला काहीच होत नाही. पण घरी भरपूर असा तो रडत होता आणि ताप पण त्याला बराचसा आला होता. आणि घरी आल्यानंतर इतकं पावसाचं वातावरण झालं ना की भरपूर असा पाऊस झाला. हे देखील तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेलच. तर नक्कीच आपला चॅनल स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर कुठे कुठे पाऊस झाला हे देखील मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्ही कुठून आपले व्हिडिओ बघत आहात. तर आता गुरं पाणी पाजल्यानंतर त्यांना खायला काहीच नव्हतं, म्हणजे जसं की घास किंवा मका वगैरे काहीच त्यांना आणली नव्हती आणि घरी पण कोण नव्हतं. तर म्हटलं चला आता मीच ती मका तोडून आणते आणि त्यांना टाकते, कारण की कृष्णा झोपला होता त्याच्यामुळे मला एवढं काम करणं शक्य झालं, म्हणजे तोडून वगैरे, कारण की त्याच्यापाशी ना कोणीच नव्हतं. साई पण त्याच्या पप्पांसोबत रानात गेला होता. तर आता ही जी मका आहे ना ती बियाणी कापतात किंवा कोयत्यानी, पण तिथं काहीच नव्हतं त्याच्यामुळे मग मी खुरप्यानेच ती तोडत होते. तर आता त्या खुरपं पण एवढं वाहतं नव्हतं, म्हणजे त्याला धार नव्हती. पण तशीच मग ही सगळी जेवढी मका लागत होती गुरांसाठी ती तोडून घेतली. तर आता एवढी मका मी उचलून त्या 2-3 गुरांना टाकून देते आणि त्यानंतर त्यांना खायला टाकलं. तर जी आपली बकरी होती ना ती तशीच, म्हणजे ती पण ओरडत होती, कारण की ह्यांना खायला टाकल्यानंतर त्यांना वाटतं की आम्हाला पण खायला टाकावं. त्याच्यामुळे फक्त जी मकाची फक्त जी पानं आहेत ना तीच काढली आणि ती पण बकऱ्यांना खायला टाकली. तर आजचं वातावरणच आहे ना संध्याकाळपासून अगदी पावसाचं झालं होतं. आवाज म्हणजे ढग पण गरजत होते आणि आमच्या इथं ना सकाळी हरभरा काढला होता. तर तो हरभरा पण असा म्हणजे पाऊस पडल्यानंतर भिजूनच गेला. पण 2-3 त्याची जी कल्प आहेत ना ती घरी आणली होती, का तर ती भाजून खाण्यासाठी ती चांगली लागतात. तर या इथं ती भाजली होती आणि त्यातले जे हरभरे आहेत ना भाजलेले ते खायला खरंच छान असं लागतात. तर असं छान असं गावाकडचं संध्याकाळचं वातावरण झालं होतं. आभाळ आलं होतं थोडा, त्यामुळे वातावरणात थोडासा गारवा जाणवत होता. तर आता जी हरभरा आहे ना तो पण पाऊस आल्यामुळे आम्ही तसाच गोळा केला आणि त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी खाल्ला होता. कारण की हा पाऊस जो आहे ना तो अचानकच झाला. वाटलं नव्हतं की एवढा पाऊस येईल म्हणून, आणि घाई झाली ती, म्हणजेच जे गव्हाच्या पिशव्या बाहेर बाहेर होत्या ना त्या पण आतमध्ये टाकायची घाई सगळी एकदमच झाली. शेतकऱ्यांचं कसं असतं, बाहेरच्या गोष्टी ज्या असतात ओल्या होण्यासारख्या त्या पाऊस यायच्या आधीच आतमध्ये न्याव्या लागतात. पण घरी कुणीच नव्हतं, मग त्याच्यामुळे संध्याकाळी एकदम अशी घाई झाली आणि ज्या सगळ्या पिशव्या आहेत ना त्या घरात आणून ठेवल्या. आणि थोडंसं वारं जरी सुटलं ना तरी लाईट जातेच. लाईट आणि वाऱ्याचं काय असेल ते असो, पण गावाकडे कसं असतं थोडं जरी वारं किंवा पावसाचं वातावरण झालं ना की लाईट जाते. आणि त्यातल्या त्यात म्हणजे मी चूल पेटवली होती, त्याच्यावर पालकाची भाजी जी आहे ना शिजायला घातली होती आणि वाऱ्यामुळे मला वाटलं की चूल विझल, पण ती चांगलीच पेटली होती. त्यानंतर लाईट गेल्यामुळे जे वाटण ते पण मी मग पाट्यावरच वाटून घेतलं. तर आता थोडे थोडे टिपके यायला लागले होते. त्यानंतर लगेच मग जी कढई आहे ती घरात नेली आणि मग सगळा स्वयंपाक गॅसवर केला होता. लाईट नसेल किंवा मग पाऊस आला अचानक तर भरपूर अशी घाई गडबड होते आणि त्यातल्या त्यात कसं होतं, जर घर गळत असेल ना तर भरपूर तारांबळ होते. आमची पण तशीच तारांबळ झाली. आणि याचे जे टिपके आहेत ना ते लयच म्हणजे मोठे होते आणि गारा पण पडल्या. तर बऱ्याचशा ठिकाणी गारा पडल्या. आमची तर पण भरपूर असा गारांचा पाऊस झाला होता. आणि घरात कसं ह्या दारातून पाणी आहे, त्या दारातून पाणी आहे, खिडकीतून पाणी आहे. त्याच्यामुळे ना सगळीकडे आम्हाला भांडी ठेवावी लागली किंवा म्हणजे कापड आहे ना ते ठेवावं लागलं आम्हाला. पावसाळ्याच्या आधी तरी घराचं जे रिपेअर आहे ना ते करावंच लागणार आहे, म्हणजे जिथं जिथं कुठे पत्रे फुटलेत तिथे ते नीट करावेच लागणार. आता या इथे तुम्ही पाहू शकता किती मोठा गारांचा आवाज येत आहे.
तर चला, अशा पद्धतीने बघा आपला आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजचा हा पाऊस कुठे कुठे झाला हे देखील कमेंटमध्ये सांगा. तर बघा, भरपूर असा पाऊस या इकडे चालू आहे आणि तो पाऊस रात्रभर चालू होता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.